तुम्हाला सुंदर घर, मॉडर्न ऑफिस, लक्झरी कॅफे आणि स्टायलिश रूम पाहून वाटतं का हे डिझाईन आपणही करू शकतो? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत आयटीआयमधील एक क्रिएटिव्ह मॉडर्न आणि फ्युचर स्कोप असलेला ट्रेड म्हणजे इंटेरियर डिझाईन डेकोरेशन. त्यालाच म्हटलं जातं IDD. नमस्कार, मी मधुमती. तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन या ट्रेडची. हा ट्रेड नेमका काय आहे, यामध्ये काय शिकवलं जातं, ॲडमिशन कसं मिळतं, कोर्सचं ड्युरेशन किती आहे, पगार किती मिळतो आणि भविष्यात करिअरचा स्कोप आहे किंवा नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघायचा आहे. सर्वात अगोदर समजून घेऊया की इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन म्हणजे नक्की काय. IDD म्हणजे एखाद्या जागेला सुंदर, आकर्षक, आरामदायक आणि फंक्शनल बनवण्याचे एक कला आणि तंत्रज्ञान आहे. फक्त भिंतींना रंग देणं म्हणजे इंटेरियर डिझायनर नाही, तर त्या जागेचा योग्य वापर, फर्निचर, अरेंजमेंट, लाइटिंग, कलर कॉम्बिनेशन, स्पेस प्लॅनिंग, डेकोरेशन आणि मॉडर्न डिझाईन आयडिया वापरून त्या जागेचा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करणं म्हणजे इंटेरियर डिझाईन होय. उदाहरणार्थ घराचे इंटेरियर, ऑफिसचं डिझाईन, हॉटेल अँड रेस्टॉरंटचं डेकोरेशन, शॉप आणि शोरूमची डिझायनिंग, बेडरूम, हॉल, किचन यांची प्लॅनिंग, हे सगळं काम इंटेरियर डिझायनर करत असतो. आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि मॉडर्न घर हवं असतं. लोक लाखो रुपये खर्च करून घर आणि ऑफिस अट्रॅक्टिव्ह बनवत आहेत. त्यामुळे इंटेरियर डिझायनर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये इंटेरियर डिझाईनची मागणी होती, पण आता छोट्या शहरांमध्ये आणि गावामध्येही लोक प्रोफेशनल इंटेरियर डिझायनर शोधत आहेत. म्हणून हा ट्रेड फ्युचरमध्ये खूप मोठा स्कोप असलेला ट्रेड मानला जातो. आता बोलूया या ट्रेडमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेबाबत. या ट्रेडसाठी विद्यार्थी कमीत कमी 10वी पास असावा लागतो. सर्व संस्थांमध्ये ऑनलाईन ॲडमिशन पद्धती चालते. गव्हर्नमेंट ITIमध्ये तुम्हाला हा ट्रेड अवेलेबल दिसेल. सर्व प्रकारच्या ITIमध्ये तुम्हाला हा ट्रेड अवेलेबल दिसेल. त्यानंतर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन हा ट्रेड साधारणपणे 1 वर्षाचा असतो. या 1 वर्षात विद्यार्थ्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, या ट्रेडमध्ये नेमकं काय शिकवलं जातं. या ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांना बेसिकपासून प्रोफेशनल लेवलपर्यंत डिझाईन शिकवलं जातं, जसं की फ्री हँड स्केचिंग, ड्रॉइंग डिझाईन प्रिन्सिपल्स, कलर थेअरी, फर्निचर डिझाईन, स्पेस प्लॅनिंग, रेसिडेन्शियल इंटेरियर डिझायनिंग, कॉमर्शियल इंटेरियर डिझाईन, लाइटिंग डिझाईन, मटेरियल नॉलेज, टेक्स्चर अँड फॅब्रिक सिलेक्शन, वॉल डेकोरेशन आयडिया, मॉडर्न इंटेरियर ट्रेंड्स. याशिवाय विद्यार्थ्यांना कम्प्युटर सॉफ्टवेअरवर देखील काम शिकवलं जातं, जसं की AutoCAD, बेसिक 3D डिझायनिंग. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या कल्पना डिजिटल डिझाईनमध्ये बदलायला शिकवलं जातं. या ट्रेडमध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्त्व असतं, जसं की विद्यार्थी रूम लेआउट तयार करतात, फर्निचर अरेंजमेंट करतात, कलर कॉम्बिनेशन निवडतात, इंटेरियर मॉडेल्स बनवतात, डिझाईन शीट तयार करतात. यामुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि प्रोफेशनल स्किल दोन्ही वाढतात. कोर्स पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंटेरियर कंपनीमध्ये, डिझाईन स्टुडिओमध्ये, आर्किटेक्चर फर्ममध्ये अप्रेंटिसशिप किंवा ऑन जॉब ट्रेनिंग करण्याची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना रिअल प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव मिळतो. आता बोलूया करिअर ऑपॉर्च्युनिटीबद्दल. हा ट्रेड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खालील पदावर काम करू शकता, जसं की इंटेरियर डिझायनर, असिस्टंट इंटेरियर डिझायनर, फर्निचर डिझायनर, स्पेस प्लॅनर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, CAD डिझायनर. तसंच घराचे इंटेरियर प्रोजेक्ट आणि ऑफिस डिझाईन, शॉप आणि शोरूम, हॉटेल, कॅफेस या क्षेत्रातही तुम्ही काम करू शकता. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हा ट्रेड केल्यानंतर पगार किती मिळतो. जर तुम्ही फ्रेशर असाल तर सुरुवातीला 15,000 ते 20,000 याच्यामध्ये प्रति महिना पगार मिळू शकतो. 1 ते 2 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर 30,000 ते 50,000 पर्यंत पगार सहज मिळू शकतो. जर तुम्ही फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय तर तुमचं इन्कम आणखीन जास्त वाढू शकतं. या ट्रेडची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. उदाहरणार्थ इंटेरियर कन्सल्टन्सी, होम डेकोरेशन सर्व्हिसेस, फर्निचर प्लॅनिंग, मॉड्युलर किचन डिझाईन, फ्रीलान्स इंटेरियर प्रोजेक्ट, यातून तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकता. जर आपण करिअर ॲनालिस्ट म्हणून या ट्रेडकडे पाहिलं तर हा ट्रेड क्रिएटिव्ह आणि फायनान्शियल ग्रोथ दोन्ही देणारा आहे, कारण मार्केटमध्ये डिमांड वाढत आहे, मॉडर्न होमची संख्या वाढत आहे, कमर्शियल प्रोजेक्ट वाढत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्किल बेस्ड करिअर आहे. म्हणजे डिग्रीपेक्षा तुमच्या स्किलला जास्त व्हॅल्यू मिळते इथे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ड्रॉइंग, क्रिएटिव्हिटी, डेकोरेशन अँड डिझाईनची आवड असेल तर IDD हा ट्रेड तुमच्यासाठी एक परफेक्ट करिअर ऑप्शन असू शकतो. 1 वर्षात तुम्ही एक प्रोफेशनल स्किल शिकू शकता, चांगली नोकरी मिळवू शकता आणि भविष्यात स्वतःचा बिझनेस देखील सुरू करू शकता. म्हणून वेळ वाया घालवू नका आणि तुमच्या क्रिएटिव्ह करिअरची आजच सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ ITIच्या कोणत्या ट्रेडवर पाहायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि याचबरोबर आपण ITIच्या ट्रेडची सिरीज सुरू केलेली आहे. आतापर्यंत आपण प्लंबर ट्रेड, ड्रेस मेकिंग ट्रेड, मशिनिस्ट ट्रेड यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि ज्यांना गरज असेल अशा गरजू विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांचं मार्गदर्शन होईल, अशा विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा.